मित्रांनो, पुढची पंचवार्षिक योजना आहे 6वी पंचवार्षिक योजना। हिचा मूळ ढाचा समजून घ्या अगोदर। कार्यकाल 80 ते 85, मुख्य भर दिलेला आहे दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती। प्रतिमान ॲलन रुद्र आहे। आर्थिक उद्दिष्ट 5.2%, प्रत्यक्षात साध्य झालं 5.5%। आणि या पंचवार्षिक योजनेमध्ये जो काही खर्च आहे तो खर्च 1,58,714 कोटी रुपये करण्यात आलेला आहे। हा एवढा खर्च या पंचवार्षिक योजनेचा आहे। तर हा मूळ ढाचा या पंचवार्षिक योजनेचा आहे। आता पंचवार्षिक सुरू होण्याच्या अगोदरच्या घटना लक्षात घ्या। 1980 मध्ये या ठिकाणी सरकार अगोदरचं जे कोसळलं, जनता पार्टी सरकार, आणि मग निवडणुकीमध्ये इंदिरा गांधी बहुमताने निवडून येताना दिसतात। मग इंदिरा गांधी बहुमताने निवडून आलेले आहेत आणि इंदिरा गांधीने मग 6वी पंचवार्षिक योजना सुरू केलेली आहे। आता ही 6वी पंचवार्षिक योजना सुरू करताना अगोदर त्यांचा उर्वरित राहिलेला जो कार्यक्रम होता तो कार्यक्रम हातात घेतलेला आहे, दारिद्र्य निर्मूलन। ठीक आहे, तर दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम हातात घेतलेला आहे त्यांनी। आणि त्याचबरोबर दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी रोजगार वाढवण्यावरती भर दिला, रोजगार निर्मितीवर भर दिला। कारण दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। कारण रोजगार निर्मिती केली तर लोकांचं उत्पन्न वाढणार, दारिद्र्य रेषेच्या वरती आणता येणार, म्हणजे दारिद्र्य निर्मूलनही करता येणार। तर एकाच नाण्याच्या या दोन बाजूचा कार्यक्रम हातात घेतलेला आहे बघा। ॲलन रुद्रचंच प्रतिमान आहे आणि लक्ष ठेवलं होतं 5.2%, प्रत्यक्षात साध्य 5.5% साध्य झालं। जास्त साध्य होण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे सरकती योजनेनं दिलेली अनुभव, दाखवलेली त्रुटी। लक्षात, इथून पुढं दर वर्षाला समीक्षा करायला सुरुवात केली, त्यामुळं टार्गेट जास्त साध्य होताना दिसतात। तर 1,58,714 कोटी रुपयाचा हा प्लॅन होता। आता या प्लॅनमध्ये कुठल्या कुठल्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत। आता ही योजना तयार केली इंदिरा गांधी आणि डी पी धर यांनी। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग ND तिवारी उपाध्यक्षपदी आली होती या पंचवार्षिक योजनेच्या कालखंडामध्ये। मग आता या पंचवार्षिक योजनेमध्ये या ठिकाणी बघितलं तर 1980ला 6 बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा धोरणात्मक निर्णय झाला 15 एप्रिलला 1980ला। इंदिरा गांधींच्या लक्षात आलं की राष्ट्रीयकरण केल्यानंतर बँकांचं वरती आपलं नियंत्रण प्रस्थापित होते, म्हणून त्यांनी मग या ठिकाणी धोरण राबवलं की 200 कोटीपेक्षा अधिक ठेवी असलेल्या ज्या बँका आहेत त्या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात येईल। अशा बँकांची संख्या होती 6। मग 6 बँकांचं राष्ट्रीयकरण या ठिकाणी करण्यात आलेले आहे। ठीक आहे, 80लाच एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम देशव्यापी सुरू करण्यात आला। हा कार्यक्रम 78ला अगोदरच्या जनता पार्टीने सुरू केलेला आहे, पण प्रायोगिक तत्वावर होता अगोदर 30-40 जिल्ह्याकरता। आता पूर्ण भारतभरात लागू करण्यात आलेलं आहे, करण्याचे चित्र अनुकूल आलं होतं। तर अशा पद्धतीने 80चा कार्यक्रम आहे। 80लाच राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम NREP, नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम म्हणतात त्याला। तर हा ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मितीवरती भर देणारी योजना म्हणतो आपण। तर 80ला सुरू करण्यात आलेली। 80लाच या ठिकाणी संजय गांधींच्या नावानं 2 योजना सुरू करण्यात आल्या, संजय गांधी स्वावलंबन आणि संजय गांधी निराधार योजना। संजय गांधींचं 79 मध्ये विमान अपघातामध्ये मृत्यू होतोय, निधन होतंय, आणि त्यांच्यानंतर मग त्यांच्या नावानं ह्या 2 योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत। स्वावलंबन योजना शहरी भागातल्या लोकांसाठी, निराधार वृद्धांसाठीची योजना होती। त्याच्यानंतर 1982ला महिला बाल विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला, शॉर्टकट त्याला DAWACRA म्हणतात, डेव्हलपमेंट ऑफ वुमेन अँड चिल्ड्रन इन रूरल एरियाज या नावाचा हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे बघा। तर 82चा आहे हा कार्यक्रम, आज पण चालू आहे। एकात्मिक बाल विकास कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी अगोदरचा चालू आहे, त्याचबरोबर आता महिला आणि बाल विकासाचा कार्यक्रम सुद्धा हाती घेण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर 82ला 1 जानेवारीला एक्झिम बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक, आयात निर्यात बँक। म्हणजे आपला व्यापार वाढावा, निर्यात वाढावी आणि व्यापारामधून या ठिकाणी देवाणघेवाण वाढावी याकरता व्यापाऱ्यांना परकीय चलन उपलब्ध करून देणारी बँक म्हणजे एक्झिम बँक आहे। आता ही विनिमय क्षेत्रातली सर्वोच्च शिखर बँक आहे, हेही लक्षात घेतले पाहिजेत। त्याच्यानंतर शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार नाबार्डची पण स्थापना करण्यात आली। ठीक आहे, ग्रामीण व कृषी क्षेत्रातील सर्वोच्च शिखर बँक म्हणजे ही नाबार्ड बँक येत असते। तर 82ला 12 जुलैला या बँकेची स्थापना करण्यात आलेली। तर ही ग्रामीण भागातील सर्वोच्च शिखर बँक पुनर्वित्त पुरवठा करणारी वित्त संस्था म्हणून सुद्धा ओळखल्या जाते। ही थेट सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या स्थापन करण्यासाठी सुद्धा कर्ज पुरवठा करते, शेततळे असू द्या किंवा मोठे तळे उभारण्यासाठी डायरेक्ट कर्ज पुरवठा करते, आणि ग्रामीण भागातल्या बँकांना सुद्धा कर्ज पुरवठा करते, पुनर्वित्त पुरवठा करत असते बघा।
तर ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस तिचं 100 कोटीचं भांडवल होतं. आज तिचं 2000 कोटीपेक्षा अधिक भांडवल झालेली. सध्या सुरुवातीला 50% भांडवल या ठिकाणी RBIचं होतं, 50% भारत सरकारचं होतं. सध्या 100% भांडवल भारत सरकारचं आहे. ठीक आहे. 83ला भूमिहीन रोजगार हमी योजना RLEGP, रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम म्हणतात त्याला. म्हणजे ग्रामीण भागातील जे भूमिहीन लोक आहेत, या भूमिहीन लोकांना रोजगाराची हमी कार्यक्रम म्हणतो आपण. रोजगाराची हमी देणारा कार्यक्रम. या महाराष्ट्रामध्ये 1972च्या दुष्काळामध्ये रोजगार हमी कार्यक्रम सुरू केला होता बघा. या धर्तीवर भारत सरकारनं रोजगाराचा हमी देणारा कार्यक्रम सुरू केला, पण सगळ्या वर्गासाठी नाही आहे. तर ज्यांना जमीन नाही आहे त्या भूमिहीन लोकांसाठीचा रोजगाराचा हमी देणारा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर 83लाच विशाखापट्टणम आणि सालेम या 2 ठिकाणी पोलाद कारखाने काढले गेलेले आहेत. मग आता परत बघा, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आवडीला पोलाद कारखाने निघाला. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये भिलाई, रूरकेला आणि दुर्गापूर या ठिकाणी पोलाद कारखाने निघाले. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये रांचीला पोलाद कारखाना निघाला. चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये बोकारो आणि विजयनगरला पोलाद कारखाना निघाला. आणि या 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये आणि बोकारो झारखंडमध्ये पोलाद कारखाने, आपलं सालेम तामिळनाडूमध्ये पोलाद कारखाने निघालेले आहेत. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या विकास योजना हातात घेण्यात आलेली ही 6वी पंचवार्षिक योजना आहे. 6व्या पंचवार्षिक योजनेचं लक्ष जे आहे ते जास्त साध्य झालेले आहे, म्हणजे यशस्वी योजना आहे. आणि यशाच्या पाठीमागं 2 कारणं आहेत. एक तर स्थिर सरकार आलेले. स्थिर सरकारमध्ये आर्थिक विकास जोरानं होत असतो, हे पहिलं कारण. आणि नंबर 2, यांनी म्हणजे इंदिरा गांधींनी दरवर्षी समीक्षा करण्यावरती भर दिला, हे दुसरं कारण. तर या 2 गोष्टीमुळं 6वी पंचवार्षिक योजना यशस्वी ठरताना दिसते. मग आता अगोदर आपण पहिली, दुसरी, तिसरी पंचवार्षिक योजना घेतली आणि त्याच्यावर आलेले प्रश्न घेतले. आता 4थी, 5वी, 6वी झालेली, याच्यावर आलेले प्रश्न एकदा बघून घेऊ. ठीक आहे. पहिला प्रश्न येतो, 4थ्या पंचवार्षिक योजनेची पुढीलपैकी कोणती उद्दिष्टे होती? कर सहाय्यकचा मुख्य परीक्षेचा प्रश्न होता. आता या ठिकाणी कुठले कुठले उद्दिष्ट होती? स्थैर्यासह आर्थिक वृद्धी 34चं आहे का? यस आहे. सामाजिक न्याय आहे का? नाही आहे. स्वावलंबन आहे. आणि ब हा पहिला पर्याय येतो. ठीक आहे. तर या हिशोबानं उत्तर काढता येऊ शकतं. ये कुठं कुठं आहे ते बघा. अगोदर ये इथं आहे, इथं आहे, इथं आहे, म्हणजे हा पहिला पर्याय कटत होता तुमच्याकडून. ब असलं पाहिजे, ब इथं आहे, इथं आहे, इथं नव्हतं त्यामुळे हा पर्याय कटतो. आणि सी नव्हतं त्यामुळं सी इथं आहे, इथं आहे सी, म्हणजे हा पर्याय कटत होता बघा. तर याही पद्धतीनं उत्तर या ठिकाणी काढता येईल. दुसरा मुद्दा आहे योजना अवकाश. ठीक आहे. म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक योजना या काळात राबविल्या जातात. ठीक आहे. आता या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे, योजना अवकाश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक योजना या काळात राबवल्या जातात. म्हणजे कोणत्या काळात राबवल्या गेली? प्लॅन हॉलिडे म्हणतात इंग्लिशमध्ये याला. तर 66 ते 69 तिसऱ्या आणि 4थ्या पंचवार्षिक योजनेच्या कालखंडामध्ये आपण या ठिकाणी पंचवार्षिक योजनांना सुट्टी दिलेली, पंचवार्षिक योजना राबवलेली नाही, म्हणून याला या कालखंडाला म्हणायचं योजना अवकाशाचा कालखंड. गरिबी हटाव ची घोषणा म्हणता येते कोणत्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आली? तर 4थी. 71ला घोषणा देण्यात आलेली, पण प्रत्यक्ष गरिबी हटावाची अंमलबजावणी झाली 5व्या पंचवार्षिक योजना. अलग या ठिकाणी हे 2 मुद्दे लक्षात ठेवा. घोषणा विचारली 4थी, अंमलबजावणी विचारली 5वी. तर इथं घोषणा विचारलेली आहे, त्याचा अर्थ उत्तर आहे 4थी. त्याच्यानंतर आहे 5व्या पंचवार्षिक योजनेचा अंतिम मसुदा कोणी तयार केला? तर आता 5व्या पंचवार्षिक योजनेचा मसुदा तयार केला DP धर, हे उपाध्यक्ष होते आणि इंदिरा गांधी अध्यक्ष होते. 5व्या पंचवार्षिक योजनेचा आहे तो कालखंड, तर तो तसा लक्षात घ्यावा लागेल बघा. आता अशोक मेहता जर बघितले तर अशोक मेहता 3ऱ्या पंचवार्षिक योजनेच्या कालखंडात होते. मोहन धारिया बघितले तर 1989-90च्या कालखंडात उपाध्यक्ष होते. सुब्रमण्यम वगैरे उपाध्यक्ष राहिलेले नाही आहे. तर DP धर या ठिकाणी उत्तर येते. खालीलपैकी कोणता घटक 66 ते 69 दरम्यान भारतातील आर्थिक नियोजन खंडित होण्यास जबाबदार होता? म्हणजे पंचवार्षिक योजना या कालखंडात का राबवल्या गेल्या नाही? मग याचं कारण काय?
कारण भारत पाकिस्तान युद्ध होतं का, भारत चीन युद्ध होतं का, नाही. कारण हे युद्ध तर 1962लाच झालेलं आहे. आपलं 66 ते 69चा कालखंड आहे. भारत पाकिस्तान युद्ध होतं का, नाही. कारण हे पण 1965ला झालेले आहे. आर्थिक मंदी आली होती का, तर नाही. मंदी भारतात येण्याची शक्यता कमी आहे, कारण आपल्याकडे पब्लिक जास्त आहे. वस्तू तशाच पडण्याची शक्यताच कमी. राजकीय अस्थिरता होती का, होती. आपण बघितलं होतं ना, ताशकंद करार झाला, त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये 2 गट तयार झाले, सिंडिकेट इंडिकेट. एका गटाचं नेतृत्व इंदिरा गांधींनी केलं, तर एका गटाचं नेतृत्व मोरारजी देसाईंनी केले. आणि त्यामुळं इंदिरा गांधी काठावरचं बहुमत घेऊन सरकारमध्ये आल्यात, पण कधी खासदार तिकडं पलटी घेतील का गॅरंटी घेता येत नव्हती. तर राजकीय अस्थिरता होती आणि दुष्काळ चालू होता, आर्थिक अस्थिरता होती. या दोन्हीचा परिणाम या कालखंडामध्ये आर्थिक नियोजनाला सुट्टी देण्यात आली होती. तर हे कारण त्या ठिकाणी इथं हेच कारण या ठिकाणी लागू होतं. त्याच्यानंतर भारतात कोणत्या पंचवार्षिक योजनेत हरित क्रांती घडून आली. आता हरित क्रांतीला सुरुवात होते 3ऱ्या पंचवार्षिक योजनेत सुरुवात होते, परंतु ही घडून आली म्हणतात. मग आता ही घडून आली या ठिकाणी 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. कारण 3ऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 65ला सुरुवात होते, पण त्याच वेळेस दुष्काळाला सुरुवात होते. त्यामुळे हरित क्रांतीचं चित्र काही लवकर दिसलंच नाही. मग 67-68 नंतर हरित क्रांतीचं चित्र दिसायला सुरुवात झाले आणि मग त्याच्यानंतर सुरू होते 4थी पंचवार्षिक योजना. तर याचं उत्तर येतं 4थी पंचवार्षिक योजना. त्याच्यानंतर 4थी पंचवार्षिक योजना कोणत्या साली सुरू झाली. मग आता 4थ्या पंचवार्षिक योजनेचा कालखंड 66 ते 69चा कालखंड आर्थिक नियोजनाचा सुट्टीचा कालखंड आहे. आणि 69ला मग 1 एप्रिल 1969ला 4थ्या पंचवार्षिक योजनेची सुरुवात होती. तर 4थी 69 ते 74, 5वी 74 ते 78, ठीक आहे. आणि 6वी 80 ते 85. अशा प्रकारचा कालावधी या ठिकाणी लक्षात घ्यायचा, ठीक आहे. तर अशी ही 6वी पंचवार्षिक योजना आपण बघितलेली आणि त्याच्यावरती आलेले जे प्रश्न आहे 4थी 5वी आणि 6वीचे तेही घेतलेले आहेत.